पुढे बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये धरणसाठ्यामध्ये घट झाली आणि 26 प्रकल्पांमध्ये केवळ 41.61% इतकाच पाणी आता शिल्लक राहिलेले। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 10% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसांमध्ये 3.42% ही घट झाल्याची नोंद झाली आहे। वाघाड आणि पुणेगाव धरणामध्ये जलसाठा 10% खाली गेला। काही भागामध्ये पाणी टंचाईचं सावट आहे। जिल्ह्यातल्या काही गावांसाठी 61 टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत। मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होण्याची पुढे आणखी शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्याभरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढलाय। नाशिक जिल्ह्यात तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक धरणाच्या साठ्यात कमालीची घट होताना पाहायला मिळते। मी आता नाशिकच्या गंगापूर डॅमवरती आहे। जर विचार केला तर नाशिकच्या या गंगापूर डॅमवरती 42% जरी पाणी साठा शिल्लक असला तरी जिल्ह्याचा विचार केला तर 41 अंश सेल्सिअस तापमान असल्या कारणामुळे अनेक ठिकाणी धरणाचा पाण्याचा साठा कमी होताना पाहायला मिळते। संपूर्ण जिल्ह्याभरात 41% पाणी साठा शिल्लक राहिला आहे। यामुळे उन्हाचा जो तडाखा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक धरणांमधला जो पाण्याचा साठा आहे तो कमी होताना पाहायला मिळते। 10 ऑगस्टपर्यंत पाणी साठा शिल्लक राहील असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे पाणी देखील जपून वापरावं, कारण जर ऊन मोठ्या प्रमाणात वाढत राहिलं तर मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होईल आणि यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होताना पाहायला मिळेल आणि यामुळे देखील पाण्याची टंचाई निर्माण होईल। त्याचबरोबर इतर धरणांचा विचार केला तरी त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय। इगतपुरी असेल, येवला असेल, नाशिकमधल्या अनेक ग्रामीण भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे। यामुळे नागरिकांनी देखील ग्रामीण भागामध्ये पाणी जपून वापरावं असं देखील आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर पावसाचा अंदाज जो आहे तो बघितला तर ऑगस्ट नंतर पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याची तुटवडा निर्माण होऊ शकतो। यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।